जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी सत्र परीक्षा 2026 मधील परीक्षा फॉर्म भरण्याचा जो काही पहिला टप्पा होता, तर त्याची मुदत 10 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता संपलेली होती. तर या पहिल्या टप्प्यातील परीक्षा फॉर्ममध्ये परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती नेमकी कोणत्या अभ्यासक्रमासाठी आहे? मुदतवाढ किती असणार आहे? तसेच परीक्षा फॉर्म हे चौथ्या टप्प्यातील जे काही परीक्षा फॉर्म आहे, ज्यामध्ये इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म देखील सुरू झालेले आहे. त्या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जे काही महत्त्वाच्या त्रुटी येत आहे, तर त्या त्रुटीचं सोल्युशन कसं करावं, याबाबत आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये माहिती देणार आहे. त्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही पद्धतीने नुकसान होणार नाही आणि आपल्याला परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरून परीक्षा देता येणार आहे. तसेच आपण या व्हिडिओच्या सरतेशेवटी प्रॅक्टिकल एक्झामच्या शेड्यूलबाबत आपण बोलणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यांच्या परीक्षा फॉर्मबाबत पण आपण महत्त्वाची सूचना देणार आहेत. तसेच जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी-एससी, बी-सी-एसला प्रवेश घेतलेला आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नॉन एन-ई-पी टू एन-ई-पीमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत किंवा त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्मबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच जे विद्यार्थी दोन्ही सेमिस्टरचे एकत्रित परीक्षा फॉर्म देत आहे किंवा देणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या सरतेशेवटी सांगणार आहेत. सगळ्यात प्रथम आपण बघूया परीक्षा फॉर्मचा पहिला टप्पा जो काही आहे, तर त्या संदर्भात मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल 10 एप्रिल 2026 रोजी परीक्षा फॉर्मचा जो काही पहिला टप्पा होता, तर त्याची मुदत दुपारी 2 वाजता संपलेली होती. तर विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक 520 हे 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी काढलेलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितलेलं आहे, की पहिल्या टप्प्यातील परीक्षा फॉर्म भरण्यासाठी 3 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे, ज्यामध्ये 11 एप्रिल, 12 एप्रिल आणि 13 एप्रिल 2026 पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. विद्यार्थ्यांनी 11 एप्रिल 2026च्या दुपारी 12 वाजल्यापासून ते परीक्षा फॉर्म भरू शकतात, जे विद्यार्थी राहिले आहेत ते. तर 13 एप्रिलच्या दुपारी 12 पर्यंत त्यांना परीक्षा फॉर्म भरता येतील. महाविद्यालयाला असे जे काही परीक्षा फॉर्म आहे, ते 13 एप्रिल 2026ला दुपारी 2 वाजेपर्यंत इनवर्ड करता येणार आहे आणि परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरता येणार आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाहीये, याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पहिल्या टप्प्यातील जे काही परीक्षा अर्ज आहे, तर त्यामध्ये इथे एस-वाय आणि टी-वाय बी-कॉम 2019 पॅटर्न, एस-वाय आणि टी-वाय बी-बी-ए 2019 पॅटर्न, बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए, बी-एस-सी बायोटेक, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, बी-एस-सी सायबर अँड डिजिटल सायन्स, बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी, बी-एस-सी रेग्युलर, बी-एस-सी ॲनिमेशन, बी-सी-ए सायन्स, बी-ए 2019 पॅटर्न असे एस-वाय आणि टी-वायचे विद्यार्थी या ठिकाणी आहे. बी-एच-एम-सी-टीचे विद्यार्थी आहे. एम-बी-ए, एच-आर-डी, एम-बी-ए आय-टी, एम-बी-ए डिजिटल मार्केटिंग, एम-बी-ए फिनटेक, एम-बी-ए सर्व्हिस मॅनेजमेंट, एम-बी-ए 2019 रिवाइज क्रेडिट पॅटर्न, एम-सी-ए इंजिनिअरिंग, एम-सी-ए मॅनेजमेंट, नंतर पी-जी-डी-सी-एम आणि पी-जी-टी-एच-एम अशा अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज ही पहिल्या टप्प्यात सुरू झालेले होते. तर या परीक्षा अर्ज भरण्यासाठी आता 13 तारखेपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. जे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणं वंचित राहिलेले आहेत, त्यांनी आता 2 दिवसात हे परीक्षा फॉर्म भरून ऑनलाईन पद्धतीने फी पेड करा. आपण या व्हिडिओमधली पहिली महत्त्वाची माहिती पाहिली, की परीक्षा अर्जाचा पहिला टप्पा भरण्यास मुदतवाढ कशी दिली किंवा तारीख काय आहे याबद्दल माहिती बघितली. दुसरी महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो, आज अ, 10 सॉरी काल 10 एप्रिल 2026 रोजी परिपत्रक क्रमांक 519 नुसार अ, उन्हाळी सत्र परीक्षा 2026 मधील परीक्षा फॉर्मचा चौथा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. ह्या चौथ्या टप्प्यामध्ये तुम्हाला इथे कोर्स दाखवत असतील सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि बीई इंजिनिअरिंग 2019 क्रेडिट पॅटर्नचे रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉगचे जे विद्यार्थी आहे, त्यांचे परीक्षा अर्ज सुरू झालेले आहे. तर हे परीक्षा अर्ज कधी सुरुवात होणार आहे? तर 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 20 एप्रिल 2026 पर्यंत हे परीक्षा फॉर्म भरले जाणार आहे. परीक्षा फॉर्म हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. महाविद्यालयातून तपासून ते इनवर्ड करायचे आहे. ऑनलाईन पद्धतीने त्याची फी पेड करायची आहे.
ओके. आणि त्याची मुदत पण तुम्हाला सांगितलेली आहे, की महाविद्यालयाला जी मुदत आहे ती 21 तारखेपर्यंत आहे. परीक्षा शुल्क 21 पर्यंत भरू शकता, पण परीक्षा फॉर्म 20 एप्रिलपर्यंतच तुम्हाला भरायचे आहेत. ओके. या पद्धतीने आपण ह्या दोन्ही माहिती पाहिल्या. तिसरी महत्त्वाची माहिती आपण परीक्षा फॉर्मच्या इश्यूबाबत माहिती बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी असे आहेत, की ज्यांनी पाठीमागच्या सेमिस्टरचा फॉर्म भरलेला नाही. आता दोन्ही सेमिस्टरचे एकत्रित फॉर्म भरायचे आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालयाकडे जायचं आहे. त्यांच्याकडून एक लेटर घ्यायचं आहे. त्या लेटरमध्ये विद्यापीठाला एक विनंती करायची आहे, की दोन्ही सत्राचे एकत्रित फॉर्म भरून देण्यात यावे. सोबत तुम्ही महाविद्यालयात 75% उपस्थित राहिलं त्याचा एक प्राचार्यांच्या सहीनुसार एक पत्र तयार करून घ्यायचं आहे. आणि पुढचं एक महत्त्वाचं काम, की तुम्हाला जे काही अभ्यास परीक्षेसाठी सब्जेक्ट ॲड तुमच्या एक्झाम फॉर्मला आले पाहिजे, त्याची यादी केली पाहिजे. असे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला भेटा. तिथे भेटून तुम्ही ते प्रत्यक्ष डॉक्युमेंट त्यांच्याकडे टेक्निकल टीमकडे दिलं, एस-एन-टीनी परमिशन दिली, तर तुम्हाला तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये ते सब्जेक्ट ॲड करून देण्यात येतील आणि सब्जेक्ट ॲड केले का तुम्हाला लॉग इन करून तुमचा परीक्षा फॉर्म भरता येईल. ओके. तर हे एक्झाम फॉर्मच्या रिलेटेड एक महत्त्वाचा इश्यू तुम्हाला मी सांगितलेला आहे. तसेच आता जे विद्यार्थी प्रोव्हिजनल ॲडमिशनच्या बाबत आहे, ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट इयर बॅकलॉग होता, त्यांनी तो ऑक्टोबर 25 मध्ये क्लिअर केला आणि आता त्यांना 5व्या आणि 6व्या सेमिस्टरचे एकत्रित परीक्षा फॉर्म भरायचे. तर तुम्हाला या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलेलं होतं, की विद्यापीठाकडून त्या ऑर्डरला किंवा अशा प्रोव्हिजनल ॲडमिशनला स्टे आणलेला होता. आता तो स्टे उठवण्यात आलेला आहे, पण काही अटी शर्तीनुसार परीक्षा फॉर्म भरायला संधी भेटणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या अटी शर्तीबाबत अद्याप काही व्यवस्थित गाईडलाईन्स केलेली नाही. त्याच्याकरता इथे तुम्हाला एक परिपत्रक पण दिलेलं आहे, की विद्यापीठ परिपत्रक क्रमांक 209/2025 नुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये तात्पुरता प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे तात्पुरता प्रवेश वर्गाचे परीक्षा आवेदन संदर्भातील आदेश संबंधित न्याय प्रविष्ट बाबींच्या अधीन राहून नंतर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे, अशी त्यांनी प्रोव्हिजनल ॲडमिशनच्या बाबतीत महत्त्वाची सूचना दिलेली आहे. ओके. सो त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी शक्यतो तरी काळजीपूर्वक पद्धतीने आपल्या महाविद्यालयाच्या संपर्कात राहा. आपल्या YouTube चॅनल, Telegram चॅनलला सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जी काही त्रुटी येणार असेल, तर ती महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला भेटून ती वेबमेल थ्रू एक्झाम सपोर्टला वेबमेल करा. त्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. मेजॉरिटी प्रॉब्लेम असेल तर कॉलेजचं पत्र घेऊन तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला भेटले, तिथे देखील तुमचा प्रॉब्लेम हा बऱ्यापैकी सॉल्व्ह होणारा आहे. आता काही-काही विषय असे असतात, की सपोज ओळीचा विषय असेल, तर ओळीच्या विषयामध्ये फर्स्ट सेमिस्टरला काही-काही अभ्यासक्रमाला थिअरी आहे, तर सेकंड सेमिस्टरला प्रॅक्टिकल आहे. तसंच थर्ड सेमिस्टरला थिअरी आहे, फोर्थ सेमिस्टरला प्रॅक्टिकल आहे. बट एक्झाम फॉर्ममध्ये ते काही लावून आलेलं नाही. तिथे इंटरनललाच टिक येते वगैरे, वगैरे. तर असे काही मेजॉरिटी प्रॉब्लेम असेल ते वेब मेलला तुमच्या पण पी-आर-ए नंबर सहित पाठवले, तर टेक्निकल टीम त्यावरती काम करेल आणि तुम्हाला रिप्लाय करून तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. परीक्षा फी कमी जास्त झाली, तर त्याचा तुम्हाला पुढे रिझल्ट रिझर्व्हला रिझल्ट रिझर्व्हचा इश्यू तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही या बाबतीत काम केलं पाहिजे. परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरले गेले पाहिजे. जेवढे सब्जेक्ट अपेक्षित आहे, तेवढे सब्जेक्ट आले का नाही, त्याची खात्री पण तुम्ही केली गेली पाहिजे. ओके. त्यामुळं अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला तुम्ही भेटू शकता. पुढची महत्त्वाची माहिती आहे, की जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी-एस-सी, बी-सी-एसला प्रवेश घेतलेला होता आणि आता फोर्थ सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरताना त्यांना विषय येत नाहीये किंवा नॉन एन-ई-पी टू एन-ई-पीचे जे विद्यार्थी आहे, ऑटोनॉमस टू अफिलिएटेड कॉलेजचे जे काही विद्यार्थी त्यांना परीक्षा फॉर्म भरताना काही महत्त्वाच्या अडचणी येत आहे. त्यांचे अगोदरच्या थर्ड सेमिस्टरचे निकाल विद्यापीठाने लावलेले नाही आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा फॉर्म भरता येत नाहीये. त्यामुळं अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही संपर्क साधू शकता. सरतेशेवटी N+2 जे विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरले गेलेले आहे जानेवारी-फेब्रुवारी, त्यांच्या अजून परीक्षाबाबत अद्ययावत माहिती नाही. परीक्षा कधी होईल, त्यांचं टाईम टेबल, त्यांचं हॉल तिकीट याबाबत विद्यापीठाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ते म्हणताय नुसते काम चालू आहे, काम चालू आहे. काम झाल्यानंतर आपणापर्यंत त्याची सविस्तर माहिती देण्यात येईल. सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.